कल्याणमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी सध्या समोर येतेय। न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कदाचित आतापर्यंत आपणही हा व्हिडिओ पाहिला असेल, मात्र नेमकं घडलं काय, या व्हायरल व्हिडिओच्या मागची खरी कहाणी काय, याविषयी जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर त्याची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गाडी घेतात का यार? कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी आधारवाडी जेल इथे घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। घटनेबाबत सध्या अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कल्याण न्यायालयाच्या परिसरात ही सदर घटना घडली आहे, ज्यामुळे अर्थातच आजूबाजूच्या परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। रक्षणकर्त्या पोलिसांवरच हल्ला केल्याने सामान्य नागरिक खरोखरच या शहरात सुरक्षित आहेत का, असा प्रश्न सुद्धा सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। मात्र नेमकं घडलं काय? प्राप्त माहितीनुसार कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये पोलीस घेऊन जात होते। त्याच वेळेला पोलिसांनी जेव्हा गाडी बोलवली तेव्हा गाडीमध्ये जागा कमी होती आणि त्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा असं सांगितलं। याचमुळे रागावलेल्या आरोपींनी चक्क पोलिसांवर हल्ला केला आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्याच्या क्षुल्लक रागाच्या भरात 4 आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली। आकाश वाल्मिकी, गणेश उर्फ शालू मरोठिया, योगिंदर उर्फ भोलू धरमवीर मरोठिया, विवेक शंकर यादव असं या प्रकरणातील आरोपींचं नाव आहे। त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये कैद झालेलं आहे। या घटनेमध्ये एक पोलीस कर्मचारी हा जखमी सुद्धा झालेला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची आता तपासणी सुरू आहे। या हल्ल्यामध्ये ज्या आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला होता त्यांना आता नव्याने काय शिक्षा सुनावली जाणार, त्यांच्यावर काय कारवाई होणार, ह्या सगळ्याकडे सामान्य नागरिकांचं सुद्धा लक्ष आहे। कारण जर अशा प्रकारे पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होणं हे स्वाभाविक आहे। सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओजच्या मागच्या खऱ्या कहाण्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।